नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आणि सर्वात अगोदर तर तुम्हाला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपल्या महिलांभोवती किती गडबड असते हे तुम्हालाही माहिती आहे. तर आज मी पण माझ्या घरातली गडबड तुम्हाला दाखवणार आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. आणि मी तुम्हाला आता दाखवणारच आहे. सगळे चला बाय. तुम्हाला माहिती आहे आजचा स्वयंपाक कोण करणार आहे? तर आजचा स्वयंपाक आमच्या सासूबाई करणार आहेत. कारण त्या जेव्हा पण येतात तेव्हा मला स्वयंपाक करू देत नाही, त्याच करतात. त्यामुळे त्या सकाळ सकाळी पुऱ्या करायला बसल्या होत्या. आणि इकडे माझं आंघोळ वगैरे झाली होती, साडींच्या मिऱ्या वगैरे पाळत होते. कारण काय झालं आहे ना मंडळी, आमची रूम खूप छोटी आहे आणि खूप सारा पसारा होतो आहे. त्यामुळे तुम्ही हा पसारा इग्नोर करा. बट मी तुम्हाला दाखवते आमच्या इथं काय कसं काय स्वयंपाक चालू आहे ते. मोठा गॅस तर आता आमचा संपायला आला आहे, त्यामुळे धनुचे पप्पा छोटा गॅस चालू करून बघत होते, पण तो काय चालू होतच नव्हता कारण तो गॅस संपलेला होता. नंतर माझी थोडीशी मस्ती चालू होती. हे त्यांनी तांदूळ वगैरे आणले होते. काय झालं, मी आले होते तेव्हा मी पण आणलं होतं, पण आम्हाला बार बार गावाकडे जाणं शक्य नसल्यामुळे धनुची आजी येता वेळेस थोडं का होईना धनधान्य घेऊनच येतात. आता पण त्या घेऊनच आलेल्या आहेत आणि मी ते सामान खाली करते, म्हणजेच डब्यांमध्ये वगैरे भरते. तर मी मागच्या वेळेस तांदूळ आणायला विसरले होते आणि वडा मुंगवडा आणायला विसरले होते. वडा मुंगवडा म्हणजे जे मुगाच्या डाळीच्या वड्या बनवतो ना आपण त्याच. आणि खरंच याची भाजी खूप छान लागते, मला पण खूप आवडते. सोबतच त्यांनी ना हिरव्या हिरव्यागार कैऱ्या आणल्या होत्या शेतातनं. नंतर या बॉक्समध्ये त्यांनी खारोड्या आणल्या होत्या, पापड आणले होते, कुरडे आणले होते. कारण मी आणलं होतं पण ते लवकर संपलं. कारण तुम्हाला तर माहिती आहे नव्याचे 9 दिवस कसे असतात, म्हणून जेव्हा नवीन कुरवड्या सांडवड्या किंवा खारोड्या केल्या तेव्हा 9 दिवस आपण ते खातो, म्हणजे काही दिवस खातो. आणि नंतर आपल्याला लक्षातसुद्धा राहत नाही की आपल्या घरामध्ये हे ठेवलेलं आहे किंवा ते ठेवलेलं आहे. असो, पण प्रत्येकाला केल्या नवीन गोष्ट करायला खूप आवडते. तसं आपल्या महिलांचं आहे. लग्न झाल्या खूप वाटतं की माझा नवरा असा, माझा नवरा तसा, माझं घर असं, माझं घर तसं. नंतर लग्नाच्या 2-3 वर्षानंतर असे सूर्य चंद्र तारे एकत्र डोळ्यासमोर येतात ना, आणि ते पण दिवसा. मग काय मज्जाच वेगळी. त्यामुळे मुलांना सांभाळा, घरातलं करा, मुलांचं करा, आपलं आयुष्य जगायला आपल्याला वेळच नसतो. पण मला तसं नाही आहे. माझ्या घरातले खूप छान आहे. मला जेव्हा कुठं बाहेर जायचं असलं तेव्हा मी जाते, मला जसं वागायचं असलं तसं मी वागते. पण मी कधीच कोणाला उलटून वगैरे बोलत नाही, त्यामुळे सगळं माझं लाड करतात किंवा माझं नावच काढतात. असं स्वतःची तारीफ आता खूप झाली. मिस्टर म्हणतायत माझी पण काय झालं होतं, पीठ डब्यात बसत नव्हतं म्हणून मी ते दाबत होते आणि मिस्टर बोलले अगं तू तुझी किती तारीफ करते, माझं तरी सांग की माझे व्हिडिओ माझा नवरा शूट करतो म्हणून. म्हटलं हो हो सांगते ना, मी त्यांना पण सांगते बरं का. बघा मंडळी, माझे व्हिडिओ माझे मिस्टर शूट करतात बरं का. आणि नंतर नका पुरणाची डाळ टाकली मी. काय झालं, आमचं कुकर रात्री तुटलं, त्याचं झाकणच डायरेक्ट उडलं होतं, तर तुटून पडलं, 2 तुकडे झालेत. म्हणून मग मी आज भगुण्यातच डाळ लावली. आता सॉरी भगुना आता ऐन वेळेवर तर कोणी मदत करणारं इथं आहे नाही. आणि घर आपलं काही जवळ नाही की आपण लगेच जाऊन घरचा कुकर घेऊन येऊयात मंडळी. घरी 2-3 कुकर आहेत, पण मला आठवण नाही सासूबाईला सांगायची की येताना कुकर घेऊन या. त्या बोलल्या अगं तू सांगितलं असतं तर मी आणलं असतं नक्की. नंतर ना मी भजींसाठी कांदा आणि आलू कापत होते. तर सांगते तुम्हाला की जर तुम्ही भजी करत असाल तर त्यामध्ये एक छोटा डब्बा बटाटा जरी टाका आणि थोडंसं पालक टाका. पालक आणि कोथिंबीर आणि बटाटा हे जास्त क्वांटिटीत जर तुम्ही टाकलं तर आपलं जे भजी असतात ना खूप सॉफ्ट बनतात आणि टेस्टला पण खूप छान असतात. त्यामुळे तुम्ही कधी पण भजी करताना त्यामध्ये बटाटा आणि कांदा टाकलाच पाहिजे. आणि कांदा भजीत नाही म्हणल्यावर काय मजा नाही हो, ती भजीच नाहीत. मग असू द्या. नंतर नाही का असंच माझं धनुच्या पप्पाशी बोलणं चालू आणि आता वेळ आली होती कांदा चिरण्याची. तर कांद्याने मला इतकं रडवलं मंडळी, तुम्हाला काय सांगायचं, खूप रडवलं. अक्षरशः मला इतकं रडू येत होतं, डोळ्यामध्ये जळजळ होत होती. त्यामुळे मी कधी जास्त कांदे कापत नाही, पण आज कसं आहे कापच लागणार. माझ्या मैत्रिणींनी एक जुगाड सांगितलं होतं, जेव्हा कांदा कापतो तेव्हा कांद्याचं शिलकं ना डोक्यावर ठेवून कांदा कापायचं, जेणेकरून आपला कांद्याचा तिखटपणा निघून जातो. आणि ही गोष्ट रिअल आहे, मी पण नोटीस केली आहे. नंतर मी दारात लावलेला पालकच खूप छान आला होता, त्यासाठी मग मी काय म्हटलं मिस्टरांना, तुम्ही जाऊन पालक तोडून आणा थोडासा, आपण भजीमध्ये टाकूयात. तर त्यांनी आणला, थोडाच आणला. आणि नंतर नाही का ते सगळं झाल्यानंतर मी पुरणाची डाळ करत होते.
तर डाळ ना आमच्या सासूबाईंनी थोडीशी मीडियमच शिजवली होती, जास्त काय नरम शिजवली नाही, त्यामुळे ना ती घोटायला खूप मला भारी गेली. पण आता त्यांना म्हणू नाही शकत ना आपण असं, कारण एकतर त्या स्वयंपाक करत होत्या आणि पुरा स्वयंपाक सणाचा त्यांनीच केला, मी काहीच नाही केलं. मी फक्त आमरस केला आणि वरवरची कामं केले, त्यामुळे मी त्यांना काय बोलू शकणार नाही. नंतर असं 8:30 वाजले होते सकाळचे आणि आमचा अर्धा स्वयंपाक झाला होता, अर्धा राहिला होता. त्यासाठी आम्ही आंबे आणण्यासाठी गेलो होतो आमरसासाठी. मंडळी, ही वरचं जे आभाळ दिसतंय किती छान दिसतंय ना, नोटीस करा. मी तर हेच नोटीस केलं होतं, खूप छान वाटत होतं मला, म्हणून म्हणलं तुम्हालाही दाखवते. नंतर या दुकानावरती आंबे पाहिले, पण बाबो आंब्याची भाव तर सोन्यापेक्षा जास्त. मला वाटतं अक्षय तृतीयाला लोक सोनं घेतात. सोनं सोडावं, काही लोकांना तर आता आंबे पण खायला मिळाले नसणार, कारण आंब्याची पेटी 1800, 2000, 2200 इतकी महाग असते का कुठं. आणि नंतर मग आम्ही मंडीमध्ये गेलो, इथं पण बघितले, इथं पण तोच रेट होता, त्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम झाली आणि आम्ही घेत नाही. मी विशेष म्हणजे आमच्या गावाकडूनच खूप सारे आंबे येतात, पण यावेळेस आले नाही. आता नेक्स्ट टाईम सासूबाई येतील तेव्हा आणेल. मग एक गाडी होती उभी रिक्षा, तिथून आणलं हे ना कृष्णा चौकात दुकान लागलेलं होतं, तर सांगवीमध्ये कृष्णा चौकात दुकान लागलेलं होतं, तिथून आणलेलं आहे मी. नंतर याला कर्व की काहीतरी असं म्हणतात, कर्व, हां बहुतेक कर्वच म्हणतात त्याला. ते आणलं आहे मी, पूजेसाठी पाहिजे होते. तिकडून आल्यानंतर घरी आल्यानंतर आंब्याचा रस काढायला घेतला, कारण की सासूबाईंचा सगळं स्वयंपाक होत आला होता, फक्त आंब्याचा रस राहिला होता आणि पुरणाच्या पोळ्या. त्यामुळे मग मी आंब्याचा रस करत होते आणि काय सांगू मंडळी, आंबट निघाले हो आंबे. आंब्याचा रस पण मला काय आवडला नाही जास्त. असो, नंतर सासूबाईंचं चालू होतं पुऱ्या काढायचं. ही पुरी साधी पुरी नाही आहे, जी कानवल्यामध्ये पिठी वगैरे भरतो ना, ते बनवून भरलेली पुरी आहे, कारण देवासाठी पाहिजे होते. नंतर छान रांगोळी काढली आणि हे 2 कर्वे बाजूला ठेवलेत. आता सासूबाई म्हणत होत्या माझा पण व्हिडिओ घे हां पुरणपोळीचा, म्हणून मग मी त्यांचा पण व्हिडिओ घेतला. आणि आज त्यांनी माझी साडी घातली होती, आणि गावाकडे कसं असतं, मॅचिंग नसतं, जे आलं त्याच्यावरती घालतात, त्यामुळे त्यांनी व्हाईट ब्लाऊजवरती ती साडी घातली. काही असो, पण मन चांगलं असलं ना सगळं चांगलं होतं आहे बघा. आणि आमच्या इथं पितरांना असं काही जेवण असतं. सो असं होतं आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, सवासणीचं सुद्धा एक ताट टाकत असतात, तर त्यामध्ये माझ्या मुलीला छान असं कुंकू वगैरे लावायला सांगितलं होतं सासूबाईंनी, हळद वगैरे. आणि तिची आजी म्हणत होती की अंकिता तू ना धनूच्या पाया पड, तर ती लगेच पाय पुढे करत होती, असं पण बोलली नाही. नंतर मग मी तिला म्हणलं मला आशीर्वाद दे, तर छान तिने आशीर्वाद दिला, ती पण खूप खुश झाली होती. आणि तिच्यानंतर मग ती जेवली होती. असा होता आजचा ब्लॉग. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.